श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो आणि 1 मार्च ते 8 मार्च हा महिला सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात पोलिओसारख्या आजारावर मात करून खंबीरपणे जीवन जगणाऱ्या आणि समस्त महिला वर्गासमोर एक आदर्श म्हणून असलेल्या डॉक्टर मुस्कान नाकाडे यांना आज आपण भेटणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मगाशी तुम्ही माझ्याशी बोलत होतात तेव्हा तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला वयाच्या 4थ्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आलं. नेमकं काय झालं आणि तुमच्या घरच्यांना ते कसं कळलं? माझा जन्म हा पूर्ण सुदृढ बालक म्हणूनच झाला होता आणि साधारण 3.5 पावणे 4 वर्षाची असताना मी सुट्टीला आजोळी गेले होते आणि तिथं माझी आई मला घरी ठेवून एक रिलेटिव्स जे डायबिटीसमुळे त्यांचा पाय कट केला होता तर त्यांना भेटायला म्हणून त्या कराडला गेल्या. आणि मी नंतर जेव्हा मला आईची आठवण आली आणि मी रडायला लागले तेव्हा माझा मामा, छोटा मामा मला घेऊन हॉस्पिटलला गेला. मग तो साधारण कराड स्टँड ते दशी एरम हॉस्पिटल, तर तिथे ते ॲडमिट होते पेशंट. ते थोडं अंतर, एक 5-10 मिनिटाचं अंतर, उन्हातून असं चालत आम्ही गेलो. आणि मग तिथं गेल्यानंतर मला संध्याकाळी ताप आला आणि ताप आल्यानंतर मग त्यांनी तिथल्याच हॉस्पिटलमध्ये मला दाखवलं आणि त्या डॉक्टरांनी मग मला एक इंजेक्शन दिलं आणि डाव्या पायाला इंजेक्शन दिल्यानंतर तो पाय मी धरायचा म्हणजे बंद झाले किंवा मी बसवले तरी त्या साईडला कळंडायचे वगैरे असं. तर मग त्या डॉक्टरांना वाटलं वेगळं काय तरी आहे, तर त्यांनी मला 10 दिवस ॲडमिट करून घेतलं, माझ्या पायाला प्लॅस्टर वगैरे केलं असं. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा काय वेगळा प्रकार आहे. मग त्यांनी साताऱ्याचे डॉक्टर लवंगारे म्हणून होते, तर तिथं मला शिफ्ट करायला सांगितलं त्यांनी. आणि मग माझ्या पॅरेंट्सनी मला तिथं घेऊन गेल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी माझं निदान केलं की हा पोलिओ आहे. आणि मग साधारण पावणे 4 वर्षाची असताना मला पोलिओ झाला आणि मग त्यावेळेस मी तिथं जवळजवळ 1 वर्षभर ॲडमिट होऊन शॉक ट्रीटमेंट वगैरे असं घेऊन मग मी थोडं थोडं चालायला लागले. अच्छा, 4 वर्षांचं हे जे वय आहे हे तसं समज असण्याचं वय नाहीये. पण तुम्हाला जेव्हा आपल्या या आजाराबद्दल कळलं त्यावेळेला तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे ते वय तसं काही समजण्याचं असं नव्हतंच. आणि ते ट्रीटमेंट घेऊन वगैरे मग मला थोडं थोडं म्हणजे धरून चालणं, पांगुळ गाड्यावरून चालणं वगैरे असं होऊन नंतर म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मी असं चालत होते, म्हणजे गुडघ्यावर असा हात देऊन वगैरे चालत होते आणि मी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होते. आणि मला घरच्यांनी म्हणा किंवा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणजे कोणी तू अपंग आहेत किंवा विशेष काहीतरी वेगळी आहेस असं कोणी कधी दाखवूनच दिलं नाही. त्यामुळं मी त्या अपंगत्वाबरोबर इतर नॉर्मल लोक जसं बिहेव करतात तसंच मी सगळ्या गोष्टी करत होत्या. अपंगत्वाला धरून मला असं न्यूनगंड वगैरे असं काही नव्हता पूर्वीपासून. ते जास्त महत्वाचं आहे. हो. कुटुंबियांनी कसं संगोपन केलं? कारण 4 वर्षांपासून निदान तुम्ही शाळेत जाईपर्यंतचं जे एक 6 वर्षापर्यंत आणि मग शाळेत जाणं, तिथल्या मुलांमध्ये तुम्हाला सामावून घेणं, शिक्षकांनी सांभाळून घेणं, तर हे सहकार्य आणि संगोपन कसं केलं कुटुंबियांनी? म्हणजे जेव्हा मला पोलिओ झाला ना तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना खूप दिवस लागतील ट्रीटमेंटसाठी. किती दिवस लागतील हे सांगता येत नाही, पण त्यांना शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल आणि ते शॉक ट्रीटमेंट देताना जोपर्यंत त्यांना तिथं संवेदना जाणवत नाहीत किंवा ती मला भासते किंवा असं काही म्हणत नाही तोपर्यंत करावं लागेल. तर साधारण 4.5 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी थोडंसं कुठंतरी मला तिथं भासते वगैरे असं म्हणत होते. तर 4.5 महिने तर मी तिथं होतेच हॉस्पिटलला. आणि मग भाड्यानं रूम घेऊन माझे आई वडील, माझी आजी, माझी आत्ते बहीण वगैरे असे राहायचे पाळीनं. आणि जवळजवळ 11 महिन्याची माझी ती ट्रीटमेंट तिथं त्यांनी केली. आणि मग त्याच्यानंतर मग मॉलिश करणं किंवा पांगुळ गाड्याला धरून चालवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्याच. आणि माझे वडील बँकेत मॅनेजर होते, त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या व्हायच्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं थोडं थोडं इंटरप्टेड माझं शिक्षण झालं. 6वीत असताना सुद्धा मी 1 वर्ष माझ्या काकांच्याकडं पायाला मॉलिश करण्यासाठी वगैरे होते. आणि शाळेत मला घेऊन जाणं वगैरे असं फारसं म्हणजे इतर बालकांना कसं आई वडील उचलून घेऊन जातात वगैरे असं नव्हतं, कारण मी 4-5 वर्षाची होईपर्यंत व्यवस्थित चालायला लागले होते माझं. मी कोणाला न धरता कुठल्याही सपोर्टशिवाय कृत्रिम साधनांशिवाय मी चालत होते. त्यामुळं मला फारशी तशी मदत लागली नाही. पण माझे आत्ते भाऊ वगैरे मग ते माझ्याबरोबर स्कूलला यायचे, माझ्याबरोबर परत यायचे वगैरे असं करायचे सगळे. 12वी नंतर तुम्ही मेडिकल कॉलेजला गेलात, हो. बरोबर? तर तिकडचे शिक्षक किंवा तिकडचे तुमच्याबरोबरचे मित्रमैत्रिणी असतील,
एकूणच तिथलं वातावरण कसं होतं तुमच्यासाठी? ॲक्च्युली डॉक्टर व्हायचं असं लहानपणापासूनच ठरलेलं असल्यामुळं सगळ्या गोष्टी त्या दृष्टीनं आम्ही करत होतो. जेव्हा मला ॲडमिशन घ्यायची वेळ आली, तेव्हा माझी इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते माझं थोडं त्यांनी पोस्टपोन केलं, की तुम्हाला थोड्या वेळानं आम्ही सांगतो. म्हटलं असं का? तर तुम्ही म्हणजे अपंग आहात आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी झेपतील, नाही झेपतील. तुम्ही मधनंच सोडून गेलात तर वगैरे त्यावेळेस आम्हाला विचार करावा लागेल. तर त्यावेळेस पण अक्षरशः मी भांडून ॲडमिशन मिळालं, की मला डॉक्टरच व्हायचं आहे आणि डॉक्टर होण्यासाठी माझी बुद्धी शाबूत आहे. माझे दोन्ही पेशंटला तपासण्यासाठी हात शाबूत आहेत. माझं अपंगत्व ह्याच्यामध्ये कुठंही आड येणार नाही आणि मला माहिती आहेत माझ्या कॅपॅसिटी काय आहे. त्यामुळे मी MBBSला न जाता BAMSच ला जायचंच असंच मी फिक्स केलं होतं आणि त्या दृष्टीने मी इथं आली आहे. तर मला ॲडमिशन मिळालंच पाहिजे असं. मग ते ॲडमिशन त्या ह्याच्यानंतर मला मिळालं आणि लहानपणापासून शाळेच्या ह्याच्यामध्ये पण आणि मेडिकलच्या ह्याच्यामध्ये पण मला मित्र-मैत्रिणी म्हणजे सगळे सर वगैरे खूप कोऑपरेटिव्ह भेटले. म्हणजे मला त्यांनी अपंगत्वाची तर कधी जाणीव करून दिलीच नाही. पण अगदी म्हणजे मी 10वी ला होते आणि नाईट स्कूल असायचं आमचं. म्हणजे टीचर्स होते ते माझ्या बाबांचे मित्र होते. तर ते रोज संध्याकाळी माझ्या घरापर्यंत यायचे, मला घेऊन जायचे, परत क्लास सोडल्या आणून सोडायचे. कुठल्या सहलीला वगैरे गेले तरी माझं जे काय लगेज असेल ते माझे मित्र-मैत्रिणीच हे करायचे. "तुझं आम्ही सगळं हे करतो, फक्त तू आमच्याबरोबर ये. तू असलीस की सगळ्यांना उत्साह वाटतो." असं. आणि मेडिकलच्या ह्याच्यामध्ये पण सगळ्यांनी खूप मदत केली मला. शिक्षणासाठी पण, बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी सगळ्या गोष्टीसाठी खूप मदत केली. माझं BAMS झालं म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी आणि मी सुरुवातीला माझं शिक्षण यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वारणेला हे केलं आणि मग ते करत असतानाच मी डॉक्टर आनंद कोरेंकडं गॅलेक्सी हॉस्पिटलला प्रॅक्टिस करायचे. गावी जेव्हा मी यायचे सुट्टीला तेव्हा BJ काटकर म्हणून वडूजचे डॉक्टर होते, त्यांच्याकडं प्रॅक्टिस करायचे आणि जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं, इंटर्नशिप वगैरे सगळं कंप्लीट झालं, तेव्हा रजिस्ट्रेशनसाठी मला मुंबईला जावं लागलं होतं. तर मग तिथे पण घरी 1 महिनाभर मला अडकून पडायला झालं, तर मी घरात बसून काय करायचं म्हणून तिथे एक वेदांती नर्सिंग होम जे डॉक्टर राजेश पाटील कार्डिओलॉजिस्ट होते, तर ते हॉस्पिटल मी असं जॉईन केलं होतं. तर त्यांनी पण म्हणाले, की कमीत कमी तुम्हाला 6 महिने तरी करावं लागेल असं. त्याने बॉन्ड तसा लिहून घेतला होता. मग मी 6 महिन्याचं मी 1 वर्षभर मी तिथं प्रॅक्टिस केलं. ते झाल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आणि मग माझे बाबा आणि आई म्हणायला लागले, "इतके वर्ष तू बाहेर आहे शिक्षणानिमित्त, तू घरी ये परत." माझं 91चं ॲडमिशन, 97चं पास आउट आहे आणि 99ला मी परत गावी आले वडूज आणि तिथेच मी प्रॅक्टिस सुरू केलं माझं स्वतःचं. 1-2 वर्ष मी तिथं प्रॅक्टिस केल्यानंतर कुठंतरी असं मला जाणवलं, की आपण बाहेर होतो इतक्या वर्ष आणि सुट्टीपुरतंच घरी यायचो. म्हणजे मी घराच्या बाजूलाच माझं क्लिनिक सुरू केल्यामुळं मी मोस्टली घरात असायचे आणि हं, पेशंट हं. मला घरातून बोलवून घेऊन जायचे. माझ्या बाबांचं म्हणणं असं असायचं, की डॉक्टर आहेस तर तू तिथं बसून राहायला पाहिजेस. पेशंट बरोबर. असू देत किंवा नसू देत वगैरे. त्याच्यावरनं थोडे वाद व्हायचे. त्यामुळे मी पुन्हा थोडा निर्णय घेतला, की आपण थोडं घरापासून लांब आपण क्लिनिक सुरू करावं. आणि मग कोल्हापूरच्या जवळ बांबोड्याच्या जवळ गोगवे गाव आहे. तर तिथं मी माझं प्रॅक्टिस सुरू केलं. ते माझ्या आई-बाबांनीच जाऊन तिथलं सगळं बघून आले. लोकेशन फिक्स केलं आणि मग तिथं मी 5 वर्ष प्रॅक्टिस केली आणि ते प्रॅक्टिस करत असतानाच माझ्या पायाचं ऑपरेशन करण्याचा एक मी निर्णय घेतला होता. डॉक्टर अरविंद बावडेकर म्हणून गोंदवले तिथं यायचे. तर त्यांना मी एकदा दाखवलं. तेव्हा त्यांनी म्हणाले, की "तू डॉक्टर आहेस, तुझे दोन्ही हात फ्री पाहिजेत आणि एवढं तुझं असेल, तयारी असेल तर आपण तुझं ऑपरेटिव्ह करू शकतो." असं. तर ते गोगव्यात मी जे 5 वर्ष होते, त्या 5 वर्षांमध्ये माझं म्हणजे एकदा ऑपरेशन झालं, हिप मसल रिलीज आणि फिमोऑस्टिओटॉमी. मग तिथं प्लेट आणि नेलिंग होते. ते 2.5 वर्षानंतर परत दुसरं ऑपरेशन करून काढलं. पुन्हा ते पाय माझा असा खूप ताठच राहायचा. मग रिक्षात बसायला वगैरे मला प्रॉब्लेम यायचा. त्याच्यामुळं पुन्हा तिसरं ऑपरेशन करून मी नी बेंडिंग करून घेतलं 120 डिग्रीमध्ये. असं ते प्रॅक्टिस करत आणि ऑपरेशन्स असं हे झाल्यानंतर तिसरं ऑपरेशन जेव्हा झालं माझं, तेव्हा मुंबईवरून परत येताना डॉक्टर श्रीकांत नवरे म्हणून एक भेटले मला आणि त्यांनी कोल्हापूरच्या नसीमा हुरजूक म्हणून ज्या एक अपंगांसाठी काम करणाऱ्या हो. समाजसेविका आहेत. तर त्यांचं खूप छान एक हॉस्टेल आहे आणि अपंगांसाठी त्या खूप चांगलं काम हो. करतात. तर तुम्ही तिथे एकदा जाऊन बघून या, असं मला त्यांनी सजेस्ट केलं होतं. आणि मी ते पाहायला म्हणून गेले. म्हणजे माझ्या मामाला मी सांगितलं, माझं प्रकाश सूर्यवंशी मामा आहे. तर त्यांनी त्याच्या ऑफिसच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस होतं. मग तो जाऊन भेटून आला, की अशी माझी भाची आहे, डॉक्टर आहे आणि तिला हे बघायचं आहे तुमचं, तर परमिशन पाहिजे म्हणून. मग त्यांनी परमिशन दिलं, आम्ही जाऊन बघून आलो वगैरे तिथलं.
तर नसीमा दीदींना मी भेटलो, तर त्यांनी मला तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून काम करशील का असं विचारलं. म्हणजे त्याने अपॉइंटमेंट लेटरच दिलं अरे त्यावेळेस वा. मला. आणि मग त्याच्यानंतर मी जवळजवळ 13 वर्ष म्हणजे गोगव्याचं प्रॅक्टिस बंद केलं आणि 13 वर्ष हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेत मी मेडिकल ऑफिसर कम केअरटेकर म्हणून जॉब करत होते. लग्नानंतर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात, हो. बरोबर? तर मग इथे तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. पण तुमच्यासारखे जे लोक, महिला असतील, पुरुष असतील किंवा मुलं असतील, की जे पोलिओ आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काही सहकार्य किंवा तुम्ही काही मदत अशा रुग्णांना करता का? हो, नक्कीच करतो. आता रत्नागिरीमध्ये RH-V फाउंडेशन म्हणून आहे. हं. तर त्या फाउंडेशनला मी जॉईन आहे आणि त्या फाउंडेशनतर्फे आपण अशा लोकांना मदत करतो. आता पोलिओ हा इरॅडिकेट होतो आहे आणि झालाय पण असा. पण मध्ये-मध्ये काही केसेस मिळतात त्याच्यामध्ये. पण आता पोलिओ कमी झाला तरी बाकीचे आजार वाढतात. हं. म्हणजे सेरेब्रल पाल्सी असो, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, अंध, कर्णबधिर, मूकबधिर. तर आम्ही या सगळ्यांसाठीच काम करते आमची म्हणजे संस्था. कोणत्याही कारणाने अपंगत्व आलेलं असू दे, तर त्यासाठी तुम्ही काम करता. हो. हां. जिल्हा परिषदकडून कॅलिपर, कुबड्या, क्रचेस, फोल्डिंग कमोड्स, व्हीलचेअर्स वगैरे हे कृत्रिम साधनं मिळतात. पण काही अपंगांना ते माहिती नसतं. तर ह्या सगळ्यांची माहिती करून देणं आणि त्यांच्यापर्यंत ते साधनं पोहोचवणं वगैरे. त्यांना एज्युकेशनसाठी काही गरज असेल तर त्याच्यासाठी आणि बाकी त्यांच्या शारीरिक, मानसिक अपंगत्व त्याच्याविषयी काउन्सलिंगचं वगैरे असं आम्ही काम करतो. अच्छा. आपल्याला अपंगत्व आलंय ही गोष्ट मान्य करणं आणि त्यातून खंबीरपणे उभं राहणं हे वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाहीये. नक्की. अशा वेळी काही जण समाजामध्ये मिसळणं किंवा घराबाहेर पडणं सुद्धा टाळतात किंवा त्यांना एक न्यूनगंड असतो की लोक काय म्हणतील मला, आधी मी खूप चांगला होतो पण आता मला असं अपंगत्व आलंय तर लोक माझ्याकडे काय नजरेने बघतील, असा सुद्धा न्यूनगंड अनेक लोकांमध्ये असतो. तर काय सांगाल अशा मंडळींना तुम्ही? नाही, आता पोलिओ तर आहेच, पण आता पॅराप्लेजिक म्हणून हा एक नवीन एक आजार आहे. आजार म्हणण्यापेक्षा त्याचे पण बाय बर्थ पण स्पायनल कॉर्डला गाठ असते, स्पायना बायफिडा म्हणतो. त्याच्यानं त्याचं ऑपरेशन केलं की कमरेपासून खाली काही संवेदना नसतात किंवा ॲक्सिडेंटल स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळं अपंगत्व येतं आणि कमरेखालून काही सेन्सेशन नसतं. युरिन मोशन कंट्रोल जातं. अशा आपण आजाराचे खूप पेशंट आहेत आत्ता. आणि पूर्वी पण म्हणजे अपंग मूल जर असेल ना तर लोक दडवून ठेवायचे घरात, कोणाला सांगायचे नाहीत. म्हणजे काही 12-12, 13-13 वर्षाचं मूल झालं तरी सुद्धा ज्या घरात कोणी अपंग आहे हे माहिती नसतं. म्हणजे आई वडिलांमध्ये पण न्यूनगंड असायचा, पालकांमध्ये पण. हो. आणि व्हायलंट होतात पेशंट, तर त्यांना अक्षरशः साखळीने बांधून ठेवतात अरे घरात बापरे. की ते कुठं बाहेर जाऊ नये, अरडाओरडा करतात वगैरे. अशा पद्धतीचं त्यांच्याशी वर्तन केलं जातं. आणि काही पालक असे पण आहेत की बाबा माझं मूल असं अपंग आहे तर याच्यामधून बाहेर काढण्यासाठी मी काय करू शकते. अक्षरशः पूर्ण स्वतःचं पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी हे खर्च करणारे सुद्धा पालक आहेत याच्यामध्ये. जेव्हा अपंगत्व येतं कुठल्याही कारणानं तर त्याची पहिल्यांदा मानसिक पुनर्वसन करण्याची फार गरज असते. आणि त्या पेशंटपेक्षाही त्याच्या नातेवाईक ज्याचे पालक आहेत, आई वडील आहेत, तर त्यांची मानसिकता खूप हे झालेली असते. साधारण पॅराप्लेजिक सारख्या आजारात तर काहीतरी जादू होईल आणि माझा मुलगा उठून चालायला लागेल, माझी मुलगी, असं त्यांचं खूप असतं. आणि त्या दृष्टीनं ते मग इकडं देवऋषी किंवा नवस तपास वगैरे असं काहीतरी चुकीच्या मार्गाने ते काही करत असतात. तो त्यांची अंधश्रद्धेचा एक भाग असतो. पण मानसिक पुनर्वसन जे आहे ते पालकांचंही आणि पेशंटचं दोन्हीचं हे करावं लागतं. त्याच्यानंतर त्याचं शारीरिक जे काही अपंगत्व आलंय तर त्याच्यासाठी काही करेक्टिव्ह सर्जरी वगैरे काही करता येतात का, कृत्रिम साधनं, जो रांगत असेल तर त्याला उभं राहण्यासाठी, उभं राहतं त्याला चालण्यासाठी असं आपण काही मदत करू शकतो का, ह्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न तिथं करतो. पूर्वी एक काळ असा होता की अशी काही साधनं नव्हती उपलब्ध, पण आता काळाच्या ओघात खूप साधनं किंवा खूप व्हेकल्स असतील अशा सगळ्या गोष्टी मिळायला लागल्यात ना अपंगांसाठी हो, सुद्धा. हो. तर अशा लोकांनी पण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे, नाही का? नक्कीच. मॅडम, विवाह हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक मोठा आणि आठवणीत राहणारा असा प्रसंग असतो. मग अपंगांच्या बाबतीत आणि ते सुद्धा पोलिओग्रस्त व्यक्तींच्या बाबतीत ते शक्य आहे का, त्याबद्दल सांगा. हो, नक्की. पण काही जणांचं असं एक हे असतं, न्यूनगंड असतो की लग्न आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी नाही आहेत किंवा या सगळ्या गोष्टी मी हे करू शकत नाहीये की मी त्याच्या 100% देऊ शकत नाही किंवा असं काहीतरी असतं. आणि लाज एक प्रकारची असते की माझं अपंगत्व, माझी प्रायव्हसी,
मग याच्यामध्ये दुसरं कोणाचं इंटरफेरन्स नको, असा एक काहीतरी हेतू असतो. किंवा काही अपंगांची लग्न होतातही, पण मग त्यात अपंगाने अपंगांशीच लग्न करायचं, मग किंवा एबल बॉडीड कोणी असेल तर तो समजून घेतो, नाही घेतो, असंही असतं. आणि त्याच्यामध्ये एक पॅराप्लेजिक लोक आहे ज्यांना कमरेपासून काही सेन्सेशन नसतं, तर त्यांच्या बाबतीतला पण जो प्रकार असतो की लग्न हे माझ्यासाठी नाही आहे. ॲक्च्युली लग्न म्हणजे मूल होणं हा एकच भाग नाही आहे. बरोबर. पण जेव्हा तुमच्या वयानुसार साथीदाराची गरज लागते की शेअरिंग, केअरिंग तुमच्या करण्यासाठी, काही मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी कोणतरी जोडीदार असावा असं. तर या लोकांनी पण लग्न करू शकतात, आनंदानं, सुखानं संसार करू शकतात. अशी एक संकल्पना मनामध्ये धरून ॲक्च्युली मी स्वतः पोलिओग्रस्त आहे आणि माझे जे मिस्टर आहेत सादिक नाकाडे ते पॅराप्लेजिक आहेत, की आम्ही पण हा लग्न करण्याचा एक निर्णय घेतला. तो एक सोशल ॲटिट्यूडनंच होता. पॅराप्लेजिक अपंगही लग्न करू शकतो आणि सुखानं संसार करू शकतो, हा एक उदाहरण सेट करायचं होतं. आणि जे समाजसेवेचं मी आधीपासून जे काम करते, जे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपमध्ये 13 वर्ष काम मी केलं, तेच काम यांची संस्था पण करते. तर मला ते काम पुढं पण करता येईल, अशा दृष्टीनं आम्ही आणखीन समाजासाठी काहीतरी करू शकू दोघं मिळून, असं एक उद्देशानं मी स्वतः लग्न केलेलं आहे. आणि आमचं आता 5 वर्ष झालं लग्न होऊन. खूप छान आमचं संसार सुरू आहे. खुश आहोत आम्ही त्याच्यामध्ये. त्यामुळे इतर अपंगांनी पण कुठलाही न्यूनगंड न बाळगता की लग्न करावं असं मी सगळ्यांना सांगेन. कसं असतं, वयाच्या एका टप्प्यावर गेल्यानंतर असं वाटतं की जोडीदाराची सोबत हवी. आजारपण असेल, काही गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात की ज्या आपण आपल्या जोडीदाराशीच फक्त शेअर करू शकतो. हो. तर अशासाठी तरी जोडीदार हवा असं वाटतं त्यावेळेला. पण अपंगांना असं वाटत असेल असं शक्य नाहीये ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये. पण तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट शक्य झाली, म्हणून मी तुम्हाला तेच विचारणार होते की जोडीदार म्हणून तुमच्या मिस्टरांची सोबत किंवा आधार कसा आहे तुम्हाला? तो मनमिळाऊ, निर्व्यसनी आणि एकदम हसतमुख नेहमी असतो. आणि तो स्वतः अपंग म्हणजे पॅराप्लेजिक व्हीलचेअर बाउंड आहे, चालता येत नाही त्याला. तरीही तो अगदी रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे अपंग आहेत त्यांच्यापर्यंत तो पोचतो आणि स्वतःच्यापेक्षा इतरांचा तो विचार जास्त करतो. हजारो अपंगांपर्यंत तो पोचलेला आहे आणि इतरांसाठी तर तो काम करतोच आणि भावनाशील आहे. तो माझं मन पण समजून घेतो. माझा चेहरा तो खूप चांगला वाचतो. म्हणजे सगळ्याची मदत असते त्याची. म्हणजे इवन घरकामातलं असू देत किंवा बाकी बाहेरच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये त्याची आडकाठी नसते की तू डॉक्टर आहेस, तुझं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, तुझं अस्तित्व तू तुझं निर्माण केलं पाहिजेस. तर सगळ्या गोष्टी तुमची CME असेल, रात्री 12-12 वाजेपर्यंत जरी घराच्या बाहेर राहायचं असेल तरी वगैरे, आणि समाजामध्ये तुझं वेगळं स्थान निर्माण कर, अशा सगळ्या गोष्टीला तो मला सपोर्ट करतो. हा सपोर्ट जास्त महत्वाचा आहे. अगदी अगदी. म्हणजे सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तींना असू दे किंवा तुमच्यासारखे अपंग लोक कुठच्याही ह्याच्यातले सगळ्यांना. असू देत, हा सपोर्ट जास्त महत्वाचा आहे. मॅडम, महिला म्हटलं की तिला घरातलं काम काही चुकलं नाही, बरोबर? बरं. सणवार असू देत, घरातले समारंभ असू देत किंवा अगदी रोजचं जेवण असू दे, हे प्रत्येक महिलेला हे करावंच लागतं. तुमच्या घरामध्ये हे तुम्ही कसं करता सगळं? आमचं म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही 3 जावा आहोत, 2 दीर, माझे मिस्टर आणि त्यांची मुलं, अशी 5 मुलं, अशी 11 जणांची आमची फॅमिली आहे. आणि आम्ही एकत्र असल्यामुळं ना प्रत्येक काम आम्ही वाटून घेतल्यासारखं आहे. त्यामुळं फार एकावरतीच कामाचा लोड येतो असं नाही आहे. मग एकीने भाजी केली, एकीनं आमटी केली, एकीने चपाती भात केला वगैरे, असं सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं फार काय लोड येत नाही कामाचं, पण थोडंफार काम करावंच लागतं. हो. पण आम्ही सगळ्या एकमेकींना समजून घेऊन करतो आणि त्यांचाही सपोर्ट मला भरपूर असतो. त्यामुळं असं फार हे करावं लागत नाही. छान छान, खूप छान वाटलं हे ऐकून. आत्ताच्या काळात जॉईंट फॅमिली असणं हेच खूप कठीण आहे, रेअर आहे खरं तर. पण तरीही तुमची जॉईंट फॅमिली आणि तुम्ही छान सगळे गुण्यागोविंदाने राहते, खूप छान वाटलं. मॅडम, मला असं सांगा की अशी एखादी संस्था आहे का की त्या संस्थेशी तुम्ही निगडीत आहात आणि ती स्पेशली पोलिओग्रस्तांसाठी काम करते? हां, म्हणजे मी आधी 13 वर्ष हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेशी निगडीत होते आणि ती अस्थिव्यंग या प्रकारासाठी जास्त करून काम करायचे. म्हणजे शिक्षण असू दे त्या मुलांचं, त्यांचं वसतिगृह होतं तिथे, रेसिडेन्शियल होतं आणि शाळा पण होती जवळ, अगदी बालवाडीपासून 10वी पर्यंत. कॉलेजसाठी महावीर कॉलेजचं सोडायचे, आणायचे वगैरे असं. तर त्या संस्थेशी मी निगडीत होतेच आणि तिथं काम करत असतानाच त्या सेमिनार दरम्यान माझी सादिक नाकाडांशी ओळख झाली आणि रत्नागिरी RSP फाउंडेशन, जे रत्नागिरी
हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन. तर या संस्थेशी पण मी निगडीत आले आणि त्या संस्थेचं मी आजीवन सभासदत आहे. आणि आता लग्नानंतर पण मी त्या संस्थेसाठी काम करते. तर त्याच्यामध्ये अगदी बेसिक ज्या गोष्टी असतात की अपंगाचा दाखला काढणं, युनिक ID काढणं किंवा ST पास, रेल्वे पास, बेसिक गोष्टी आहेत. पण त्या कशा काढायच्या, त्याच्यासाठी काय डॉक्युमेंटेशन लागतं, कसं कुठं काय चौकशी करायची वगैरे, ह्या गोष्टींचं काहीच माहिती नसतं. तर आमची संस्था या बेसिक गोष्टींसाठी काम करते. आणि फक्त पोलिओ नाही आहे, तर 21 प्रकारचे अपंगत्व आहेत. त्या 21 प्रकारच्या अपंगत्वासाठी सगळ्यांसाठी काम करते. अंध, मूकबधीर, कर्णबधीर, ऑटिझम, पोलिओ, ऑर्थोपेडिक जे काही असतील, सेरेबल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ॲसिड विक्टीम, या सगळ्यांसाठी संस्था काम करते आणि त्यांच्या बेसिक गोष्टी सगळ्या पूर्ण करून घेणं. आणि ज्या शासकीय योजना आहेत, ग्रामपंचायतीचा 5% निधी, समाज कल्याणचा निधी असेल तर तो त्यांना मिळवून देणं, किंवा त्याच्या अंडर जे काही कृत्रिम साहित्य असतं, साधनं असतात, किंवा दळप कांडप मशीन, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, अशा गोष्टी मिळवून देऊन त्यांना उत्पादक घटक बनवणं, या दृष्टीनं सगळे काम ही संस्था आमची करते. शासनाने आता मुलांसाठी पोलिओ रविवार म्हणून योजना चालू केली आहे. प्रत्येक बालकाच्या तोंडामध्ये पोलिओ डोसचे थेंब टाकून पोलिओ मुक्त करण्यासाठी शासनाचेही प्रयत्न चालू आहेत. तर पालकांना तुम्ही काय सांगाल या सरकारच्या योजनेविषयी? पोलिओ हा म्हणजे प्राचीन काळापासून आहे आजार आणि त्याच्यासाठी भरपूर काम केलं गेलं आहे. 1988 साली जवळजवळ 3-3.5 लाख संख्या होती पोलिओग्रस्तांची. आणि त्यावेळेस असं की ह्याचे निर्मूलन करण्यासाठी असं मोठं पाऊल उचललं आणि त्याच्यावेळेस युरोपियन जो प्रदेश आहे तो पोलिओमुक्त झाला आणि तो दिवस होता म्हणजे जो डिक्लेअर केला तो 24 ऑक्टोबर. मग तो जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मग तेव्हापासून मग हे त्या दिवशी किंवा इतर दिवशी पोलिओचे म्हणजे जन्मानंतरचे डोसेस असतात ते पोलिओचे डोस होतात. पण त्याच्याशिवाय पण इतर ही पूर्ण निर्मूलन करण्यासाठी शासकीय योजनांअंतर्गत असे पोलिओचे डोस हे दिले जातात आणि त्याचे प्रसार आणि प्रचार जास्त होण्यासाठी वगैरे त्याच्यासाठी हे पोलिओ लसीकरण किंवा हे पोलिओ जागतिक दिन म्हणा साजरेच केले जातात. आणि अजूनही म्हणजे इरॅडिकेट पूर्णच पोलिओ झाला असं आपण नाही म्हणू शकत, कारण मध्ये कितीतरी वर्षामध्ये नाही, पण मध्येच एखादा दुसरा पेशंट मिळतो आणि पुन्हा प्रशासन खडबडून जागवत आणि पुन्हा डोसेस वगैरे असं. तरी पालकांनी 6 वर्ष मूल जन्मल्यापासून 6 वर्षाचं होईपर्यंत हे डोस जेव्हा जेव्हा असतील, कारण त्याचं ॲडव्हर्टाईज होतेच की या तारखेला या रविवारी किंवा या वारी डोस आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या. तर ते काही पालक अवेअर नाही आहेत त्या बाबतीत, तर ते घेऊन जात नाहीत पोलिओ सेंटर जिथं जिथं डोसचं असेल तिथे. तर हे लोक अगदी म्हणजे जे ऊस कामगार असतील वगैरे तर तिथं जाऊन ते मुलांना ते शोधून एवढ्या लहान मुलांना डोस देतात वगैरे. तर मला असंच वाटतं की पालकांनी याच्याविषयी खूप जागरूक असायला पाहिजे. कारण जर पालक जागरूक नसतील तर हे अभियान यशस्वीच होणार नाही. नक्की. मॅडम, आकाशवाणी हे एक श्राव्य माध्यम आहे. ह्याच्यामध्ये श्रोत्यांना समोर बसलेली व्यक्ती फक्त जे बोलते ते ऐकू येतं, दिसत नाही. पण 50% अपंगत्व असतं म्हणजे काय असतं हे मी स्वतः आता समोर बघतेय. आणि एकंदर हा जो तुमच्याबरोबर मी बोलतानाचा आता जो तुमचा प्रवास ऐकला हा खरोखरच थक्क करणार आहे. सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला जे शक्य असतं ते तुम्ही अपंगत्व येऊनही करून दाखवलेत. याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक आहे. मला सांगा की भविष्यामध्ये या संदर्भामध्ये तुमचं काय नियोजन आहे, म्हणजे अपंगांच्यासाठी किंवा पोलिओग्रस्तांच्यासाठी काय करायचं असं तुम्ही ठरवलेत? म्हणजे अपंगांची संख्या भरपूर आहे, त्या मानानं काम होत नाही आहे अपंगांसाठी. प्रत्येक अपंगांपर्यंत पोहोचू शकत नाही आपण कितीही काय काम केलं वगैरे तरीसुद्धा. अपंगांचं मेन असं असतं की रेसिडेन्शियल प्रॉब्लेम असतो, कुठंही जाऊन काम करायचं म्हटलं तर. जसं व्हीलचेअर बाउंड असेल तर त्यांना पायऱ्या असतात काही ठिकाणी, त्याला चढायला उतरायला मदत लागते एक मदतनीसाची. किंवा टॉयलेट बाथरूमच्या काही असतात की त्यांना कमोड लागतं, इंडियन टॉयलेट नाही यूज करता येत त्यांना. किंवा कॅलिपर कुबडेवाल्यांचे त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील की त्यांना बाहेर जाऊन जरी काम करायचं म्हटलं तरी काही गोष्टींवर रिस्ट्रिक्शन येतं त्यांच्या. या दृष्टीनं की प्रत्येक आपण बाहेर जाऊन काम करावं आणि त्यासाठी त्यांना सोयीचं असं एखादा दिव्यांग संकुल असावं की ज्यांना एकत्र म्हणजे त्यांचं व्यवसाय प्रशिक्षण असेल ती ज्या ठिकाणी होऊ शकेल ते त्या ठिकाणी राहून त्या गोष्टी सगळ्या अचीव्ह करू शकतील. ते अपंगत्व कमी होण्यासाठी एखादं फिजिओथेरपी सेंटर असावं असं. ह्या सगळ्या गोष्टी
एकाच छताखाली जर असं करता आल्या तर त्या दृष्टीनं करण्याचा आमचा मानस आहे आणि तसे प्रयत्नही सुरू आहेत. मॅडम, मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की समजा एखाद्या बालकाला अपंगत्व आलंय लहानपणी, पण पालकांच्या ते लक्षातच आलं नाही, तर असं होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या मुलाकडे सतर्कतेने कसं बघावं आणि जर असं अपंगत्व आलं तर त्यासाठी जर योग्य वेळेत उपचार केले तर अशी मुलं त्यातून बाहेर पडू शकतात का? हो, नक्कीच पडू शकतात. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे आणि साधारण तो 2 वर्षाच्या आतील मुलांना होतो. पोलिओ मायलायटिस म्हणतो आपण त्याला. आणि दूषित पाणी किंवा आधीच पोलिओग्रस्त कोणी असेल तर त्याच्या लाळेशी, त्याच्या विष्ठेशी संपर्क आला वगैरे तर ते स्प्रेड होऊ शकतं. त्याच्यामध्ये अशी काळजी म्हणजे घ्यायला पाहिजे की एखादं आपलं मूल नेहमी चालते आणि अचानक तर चालताना पाय धरत नाहीये किंवा पाय तिरका पडतोय किंवा थोडंसं त्याच्यामध्ये ताकद कमी होतीये वगैरे, असं जर लक्षात आले कुठले त्याचे सिम्पटम्स असतील वगैरे असं. कारण हा जो विषाणू आहे तो तुमच्या डायरेक्ट स्पायनल कॉर्डवरती म्हणजे पाठीच्या मणक्यावर आणि मेंदूच्या स्टेम सेल्सवरती आघात करतो आणि त्याच्याशी रिलेटेड मग ही लक्षणं दिसायला लागतील. मग ते जर पटकन लक्षात आलं पालकांच्या आणि त्यांनी जर वेळेत त्याच्यावर उपचार वगैरे घेतले तर त्याच्यातली डिफॉर्मिटी आहे ही पूर्णपणे नाही होत बरी, पण तो त्याच्यात लवकर बाहेर पडून तो स्वतः चालू शकेल. अगदीच जे अपंगत्व येतं, एका जागेवरून माणूस हलू शकत नाही, तर निदान ते तरी टाळता येईल. नक्कीच नक्की. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पोलिओसारख्या आजारावर मात करून खंबीरपणे जीवन जगणाऱ्या आणि सगळ्या महिलांसमोर एक आदर्श म्हणून असलेल्या डॉक्टर मुस्कान नाकाडे यांना आपण भेटलो. त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला. मॅडम, मला असं सांगा की जाता जाता तुम्ही काय आवाहन कराल श्रोत्यांना? सगळ्यांना म्हणजे एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका. आपल्याला जे काही अपंगत्व आलं असेल वगैरे तर आपण काही ते स्वतःहून मागून घेतलेलं नाही किंवा आपला त्यात काही दोष नाही आहे, गुन्हा नाही आहे. तो जे आहे त्या परिस्थितीवरती म्हणजे स्वीकारून पुढं चालत राहा. त्यातच तुम्ही अडकून पडाल तर तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळं आहे हा जे काही आपलं सत्य आहे तर त्याचा स्वीकार करून पुढं जा आणि तुमची प्रगती तुम्ही निश्चित तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचू शकाल. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप छान असा संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि तुमच्या सगळ्या पुढच्या भविष्यातल्या संकल्पनांना, नियोजनांना, सगळ्या कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य